मेथीची भाजी, चवळीची भाजी, पालक भाजी या अशा पालेभाज्या आपण भरपूर खाल्लेल्याच आहे। पण आज आपण एक वेगळी भाजी बनवणार आहे, ते म्हणजे हरभऱ्याचा पाला जो असतो तो यावेळेसच असतो, कारण हरभरा नुकताच निघालेला आहे आणि यावेळेसच तो मिळतो, तर त्याची आज भाजी आपण बनवणार आहे। तर इथे मी तेल ठेवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल थोडं जास्त झालं तरी चालते आणि जास्त घेतलं तरच चांगली होते ही भाजी। त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं, जिरं मोहरी टाकून घेतली साधारण अर्धा चमचा। त्यानंतर लसूण आणि सुकलेल्या मिरच्या हे टाकून घेतलं। सुकलेल्या मिरच्या टाकायच्या, त्याने भाजी छान लागते आणि त्या भाजीत असल्या की भाजी पण छान लागते आणि मिरच्या पण छान लागते। त्यानंतर एक कांदा घेतला बारीक असा कापून आणि तो टाकून घेतला। तो खूप जास्त फ्राय होऊ नाही दिला मी। आणि नंतर त्यामध्ये लगेच जे आपले सुके मसाले आहे, जसं की तिखट, मीठ वगैरे हे टाकून घेतला। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। मीठ मी आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असते त्याच चमच्याने टाकून घेतला आहे चवीनुसार। तर त्या चमच्याने अगदी छोटासा चमचा येतो, त्यामुळे 2 चमचे टाकले त्यांनी। आणि 1 चमचा धने पावडर, त्यानंतर 2 ते 2.5 चमचे मिरची पावडर टाकलं। त्यापेक्षा जास्त झणझणीत बनवायची असेल भाजी तर थोडंसं जास्त टाकलं तिखट तर चालते। त्यानंतर हळद पावडर टाकून घेतलं मी अर्धा चमचा। आणि इथे चण्याची डाळ मी भिजत टाकलेली होती। या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकायची, जेणेकरून भाजीला चव छान येते। त्यामुळे चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ भिजत टाकली थोडीशी आणि अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये टाकून घेतली आणि ती परतवून घेतली तेलात। आणि त्यानंतर ही मी भाजी छान निवडून घेतली। शेतातून आणलेली ही भाजी आहे आणि या भाजीच्या ज्या जाडवाल्या दांड्या असते त्या काढून टाकायच्या आणि जे पानं आहे तेच ठेवायचे। आणि ही भाजी थोडी थोडी करून मी मिक्स करून घेतली, कारण आपण ज्या कढईमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये ही भाजी बनवतो तर त्यात कधी कधी पूर्ण आपल्याला मिक्स करणं शक्य होत नाही, त्यामुळे थोडी थोडी टाकून मिक्स करून घ्यायची। मी सुद्धा तसंच केलं। आणि भाजी जर कापून घेतली तशी आवडत असेल तर तसं करायचं, भाजी कापून घ्यायची आणि ती टाकून घ्यायची फोडणीमध्ये, किंवा मग भाजी आपण सरळ पानं जे निवडतो तेच आपण टाकले तरी चालते। तर इथे भाजीला थोडंसं पाणी सुटते। कोणत्याही पालेभाज्या आपण जेव्हा बनवतो तर भाजीला त्या स्वतःचंच इतकं मॉइश्चर असते त्याचं की ते नंतर श्रिंक होताना ते पाणी वेगळं होत राहते आणि त्याच पाण्यामध्ये ती भाजी शिजत राहते। तर ही परतवत राहायचं आणि भाजी छान अशी उघडीत शिजवायची, म्हणजे त्याला झाकण ठेवायचं नाही अजिबातही, आणि भाजी तशीच छान शिजते। ही आपल्याला यामधलं पाणी पूर्ण सुकून घ्यायचं असते, म्हणजे मीडियम फ्लेमवर ही भाजी होऊ द्यायची आणि त्याचं पाणी पूर्ण आटून गेलं की नंतर ही भाजी आणखी थोडीशी श्रिंक होते। आणि तुम्ही बघू शकता आता भाजी आपली रेडी झालेली आहे। तर आता गॅस बंद करून द्यायचा आणि ही भाजी गरमागरम छान सर्व करायची। यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ शकता तुम्ही। गरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान ही भाजी लागते, नक्की बनवून बघा। शहरात मिळणं तर कठीणच आहे, पण ग्रामीण भागात पूर्वी भरपूर अशा भाज्या बनवायचे, रानभाज्या म्हणतात याला। आणि शेतातल्या भाज्या म्हणजे यावेळेसच या हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतात। याचा छोटासाच कालावधी असतो मिळण्याचा, कारण एकदा हरभरा मोठा झाला की मग याची भाजी आपण खाऊ शकत नाही आणि त्याला स्वतःचाच खारेपणा असतो, त्यामुळे ती भाजी खूप चविष्ट बनते। आता तुम्ही बघू शकता इथे भाजी रेडी आहे खाण्यासाठी आणि कांद्यासोबत वगैरे छान सर्व करायची। तर नक्की ही भाजी बनवून बघा आणि याच कालावधीमध्ये ही भाजी मिळते। कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये ही भाजी मिळते की नाही, तुम्ही खाल्ली आहे की नाही आणि तुम्ही ओळखता की नाही, हे सगळं मला कमेंट करून नक्की सांगा। मी बऱ्याचदा कमेंट करा तुम्हाला असं म्हणते, पण तुम्ही कधीच कमेंट्स करत नाही आणि व्हिडिओला तुमचा पाहिजे तितका प्रतिसाद मला दिसत नाही आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।